श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. ओम. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. शांत मनाने आपल्या डोळ्यासमोर श्री कृष्ण भगवंतांची मूर्ती आपण आणणार आहोत. छान बासुरी हातामध्ये धरलेली आहे. बासुरीचे स्वर उमटत आहेत. आणि त्या स्वरांच्या मोहिनीतून आपण भगवंतांचं नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. सुंदर पितांबरधारी श्री कृष्ण भगवंत छान निळसर जांभळ्या रंगाचं उपवर्ण अंगावर घेतलंय. भरजरी उपवर्ण आहे. माथ्यावर मुकुट आहे. हातात सुंदर अशी मधुर अशी बासरी आहे. उजवा पाय त्यांनी दुमडलेला आहे. छान बासरीचे स्वर येत आहेत. भगवंता ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वप्रथम भगवंतांच्या सुकोमल अशा चरण कमलांवरती आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्या चरणांवरती आपण माथा टेकवलेला आहे. प्रेमाने, आनंदाने, शरणागत भावाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने, भक्ती भावाने भिजलेल्या रसात आपण आपला माथा टेकवला आहे. आणि नाम घेत आपण नमस्कार करत आहोत, वंदन करीत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. मौन स्पर्श आपल्या मस्तकाला झालेला आहे. सर्व अंग रोमांचित झाले. प्रत्येक पेशी पर्यंत हा स्पर्श त्यातून जागृत झालेली स्पंदन आपल्या शरीरात पोचलेली आहेत. अशा या चरणावरती आपण आपलं ध्यान केंद्रित केलेलं आहे. चरण कमलांवरती वज्र, अंकुश, ध्वज अशी अनेक चिन्ह आहेत. एकनाथ महाराजांनी
आरतीमध्ये किती सुंदर वर्णन केलंय. ध्वज वज्रांकित ब्रीदाचे तोडर असे आभूषण लिहिलेल्या श्रीकृष्णांच्या चरणकमलावरती ध्यान घेतलेलं आहे, लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आपण नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. हेच नाम माझ्या कानाने ऐकलंय, कानामध्ये साठवून ठेवलेला आहे. त्याचा मधुर रस माझ्या जिभेवर उतरत आहे. आणि तेच नाम वैखरीतून प्रकट होत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू आपलं लक्ष आपण वरती नेत आहोत. भगवंतांच्या पोटऱ्या आणि गुडघे यांच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. अतिशय सशक्त मजबूत असे गुडघे, ज्या गुडघ्यांवर संपूर्ण शरीराचा भार तोलला जातो, अशा गुडघ्यांवर लक्ष केंद्रित करून आपण नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. हेच नाम माझ्या कानाने ऐकलंय, कान तृप्त झालेत आणि तो मधुर रस जिभेवर उतरलेला आहे. आणि वैखरीतून तो रस प्रकट होतो आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू आपलं लक्ष भगवंतांच्या मांड्यांवरून नितंबापर्यंत म्हणजे कंबरेपर्यंत गेलेलं आहे. निळदार अशा मांड्या आणि कंबर सशक्त, या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केलंय आणि नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. चरणकमलांपासून कमरेपर्यंतच्या सर्व भागावर लक्ष केंद्रित केले. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताच्या कटीस्थानावरती सुंदर मेखला आहेत. छोट्या छोट्या घंटा त्यांना बांधलेल्या आहेत, घुंगरू बांधले. किणकिण आवाज येतोय, इतका मधुर.
आणि अतिशय लहान आवाज असूनही आमच्या कानांपर्यंत तो पोचतो आहे. त्याबरोबर भगवंताचं नामही आमच्या कानामध्ये स्थिरावत आहे. कान तृप्त झालेले आहेत. त्याचा मधुर रस आमच्या जिभेवर उतरलेला आहे आणि तेच नाम वैखरीतून प्रकट होत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व पेशींपर्यंत हे नाम पोचत आहे. आपण शांत राहून त्याचा अनुभव घेऊया आणि आता आपलं लक्ष नाभिस्थानावर केंद्रित करूया. नाभी कमळ ज्याचे ब्रह्म याचे स्थान, असंही एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपणही बघितलंय की भगवंतांच्या नाभी केंद्रातून जेव्हा कमळ बाहेर आलं त्यामध्ये ब्रह्म होते. पुढे ब्रह्माने तपश्चर्या केली, नामस्मरण केलं आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. पुढे सृष्टीची रचना झाली. तेव्हा नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या नाभिस्थानापाशी पण वासना विकारांचं केंद्र असतं. त्या वासना विकारांपासून आपल्याला दूर जायचं आहे. म्हणून आपण त्या नाभिस्थानावरती लक्ष केंद्रित केलंय आणि आपण नामस्मरण करीत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या नाभिस्थानी सुद्धा स्पंदना गोल गोल फिरत आहेत. आपल्याला शुद्ध व्हायचं आहे, स्वच्छ व्हायचं आहे. म्हणून वासना विकारांचं आपण मंथन करीत आहोत आणि त्यातून अलिप्त कसं राहायचं याचा एक कमळ आपल्याही नाभिस्थानातून वरती यावं आणि तिथे ब्रह्मज्ञान बसलेलं असावं अशी प्रार्थना करूया आणि नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या नामानेच आपले वासना विकार जळून जाणार आहेत. म्हणून नाम घेऊया, ते कानाने ऐकूया, त्याचा रस जिभेने चाखूया आणि वैखरीने प्रकट करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. कानाने नाम ऐकलंय,
त्याचा रस जिभेवर आलेला आहे आणि ते प्रकट होत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू आपलं लक्ष आपण भगवंतांच्या वक्षस्थळावर आणलेलं आहे. हिऱ्यांचे, माणकांचे, मोत्यांचे दाग दागिने आहेत. कौस्तुभ मणी आहे त्याच्यामध्ये. आणि श्रीवत्स लांछन म्हणून जे आपण म्हणतो, ती भृगु ऋषींनी मारलेली लाथ भगवंतांनी आपल्या छातीवर झेलून धरलेली आहे आणि ती कोण ते अखंड बाळगत आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रित करूया आणि नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे, आपण एकदा नाम घेतलं की ते कानाने ऐकतोय असा भाव ठेवून आपण शांत राहणार आहोत. अजून एकदा शांततेसाठी त्याचा रस जिभेवर आला आहे अशी आपण कल्पना करत आहोत. आणि मग परत वैखरीने आपण ते नाम प्रकट करत आहोत. म्हणजे एकाच वेळेला आपलं 4 वेळेला नामस्मरण होतं. माझा वैखरीने नाम प्रकट करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या सुंदर अशा भुजांवरती आपण लक्ष केंद्रित करत आहोत. दोन्ही भुजांमध्ये सुबक अशी बासरी त्यांनी धरलेली आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रित करीत नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैखरीने हे नाम आपण प्रकट करीत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्यालाही आवडून ना भगवंताच्या हातातली बासरी व्हायला. त्या बासरीमध्ये काय आहे म्हणून त्याने जवळ घेतलंय. एकदा बासरीला विचारलं, का ग तुला भगवंत सारखे जवळ ठेवतात? तिने सांगितलं, यातून पूर्ण पोकळ झालेली आहे. माझ्या आतमध्ये काहीच नाहीये. कुठल्याही गाठी नाहीत, काही नाही. पूर्ण रिकामी झालेली आहे मी. पूर्ण रीती झालेली आहे. त्यावरती 9 छिद्र कोरून घेतलेली आहेत. ही बासरी म्हणजे आपला देह आहे आणि आपल्या शरीराला 9 द्वार आहेत. आणि बासरी वाजते ती भगवंतांनी घातलेल्या फुंकरीमुळे. एक हळुवार फुंकर भगवंत जेव्हा आपल्या देहामध्ये सोडतात तेव्हाच आपण
वैखरीतून शब्द प्रकट करतो तेव्हा नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांची प्रार्थना करूया. भगवंता, आम्हालाही या विकार विचार वासनांपासून दूर जायचंय रे. सर्व काही तुझ्या चरणी अर्पण करू. रिकाम व्हायचंय पण आम्हाला जमत नाही रे, जमत नाही. भगवंता, तूच हे करू जाणे. आम्ही तुझ्या चरणी शरण आहोत. आम्हाला पूर्ण रीत करू. तुझ्या हातात आम्ही कायम राहू असं ठेव. तुझ्या ओठांचे कुंकर आमच्यामध्ये सतत राहू दे, आमच्यावरती पडू दे. अतिशय कळकळीने आपण नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत, शरीरावर रोमांच आलेले आहेत. भगवंत म्हणताय, अगं तुम्ही साऱ्या जणी माझ्याच आहात. मी आहे ना तुमच्या बरोबर, तुमच्या हृदयात आहे. हळूहळू तुमचे वासनाधिकार कमी कमी होत जातील. तसा तसा मी अंतःकरणात प्रकट होईन आणि अंतःकरणातून ही मुरली वाजत राहील. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपलं लक्ष आपण मुखकमलावरती केंद्रित केलेलं आहे. सुंदर असं भगवंतांची नासिका खोल अथांग आणि वात्सल्यपूर्ण रसाने भरलेले डोळे, त्यावरच्या सुंदर भुवया, ओठांची महिरप, सुंदर असे कान, त्यातील कुंडल, माथ्यावरती लावलेलं गंध चंदन आणि मस्तकावर धारण केलेला मुकुट, रत्नजडित मुकुट, यावर आपण लक्ष केंद्रित करून नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. अतिशय प्रेमळ नजरेने भगवंत आपल्याकडे पाहत आहेत. आपण भगवंतांकडे पाहत आहोत, भगवंत आपल्याकडे पाहत आहेत. दृष्टीचं मिलन झालेलं आहे आणि हळूहळू अंतःकरणाचं मिलन घडून येणार आहे असं भगवंत आपल्याला आश्वासन देत आहेत. म्हणून आपण नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. हेच नाम कानांनी ऐकलंय, त्याचा मधुर रस जिभेवर आलेला आहे. त्याची स्पंदन संपूर्ण शरीरात फिरत आहेत. मस्तकामध्ये गोलाकार फिरत आहेत आणि संपूर्ण मूर्तीवरती मुखापासून चरणांपर्यंत आपण एक नजर पूर्ण फिरवत नाम घेत आहोत. ओम नमो
भगवते वासुदेवाय. शरणागत भावाने पूर्ण मूर्ती आपण डोळ्यामध्ये साठवल्यानंतर परमानंदाने भरलेलं अंतःकरण घेऊन आपण भगवंतांच्या चरण कमलावरती परत एकदा माथा टेकत आहोत. ज्या चरणांमधून गंगा निघालेली आहे आणि पृथ्वीवर येण्यासाठी ती निघालेली आहे, म्हणून नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तो गंगेचा अचाट असा लोट भगवान शंकरांनी आपल्या मस्तकी धारण केला आहे आणि त्या जटेतून गंगेची धारण सतत वाहत आहे. त्या चरणांवर आपण माथा टेकवलाय. त्या गंगेमध्ये आपण स्नान करून पवित्र होत आहोत. आपल्या मनातलं अज्ञान दूर होण्यासाठी ते ज्ञान तीर्थ आपण प्राशन करीत आहोत आणि हळूहळू एक एक थेंब ज्ञानाचा आपण आतमध्ये घेत आहोत. थेंबा थेंबाने आपण ते अमृत आपल्या पूर्ण मन, बुद्धी, चित्त, अहंकार यामध्ये झिरपू देत आहोत. प्रेमाचा, भक्तीचा ओलावा निर्माण झालेला आहे आणि तोच आपल्या नेत्रातून झर झर वाहत भगवंतांच्या चरण कमलांवर अभिषेक करत आहे. आपल्या मनातले शुद्ध कोमल भाव भगवंतांपर्यंत पोचत आहेत. या भावनेने आपण नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. पूर्ण शरणागत भावाने भगवंतांच्या चरणी लीन झालेला आहोत. भगवंता, तुझ्याशिवाय अन्य आम्हाला काही नको. अखंड तुझ्या चरणांची सेवा आमच्या हातून घडू दे. तुझ्या चरणी आम्हाला वास करायला मिळू दे. एवढीच प्रार्थना करतो. अखंड तुझ्या नामात राहून तुझी सेवा घडावी. अंतकाळी सुद्धा आमच्या मुखामध्ये तुझं नाम असावं. एवढीच प्रार्थना करतो. भगवंता, तुझं नाम हेच सत्य आहे. तुझं नाम शाश्वत आहे. तुझं नाम तारक आहे, उद्धारक आहे, संजीवक आहे. सर्व काही तुझं नाम आहे. म्हणून आता 3 वेळेला नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. भगवंताचा रूप, भगवंताचं नाम आतमध्ये साठवून घेऊया. आणि मनातल्या मनात कुठलेही विचार येऊ नयेत म्हणून हळुवारपणे नाम घेत 2 मिनिट शांत राहायचा प्रयत्न करूया. मी जेव्हा परत सूचना करेन तेव्हा आपण पुढची क्रिया करूया. तेव्हा शांत राहूया, शांत राहूया. मनामध्ये कोणताही विचार नाही. अतिशय शांत शांत यमुनेचा डोह आपल्या मनामध्ये तयार झालेला आहे. हळूहळू आपल्या हातांची बोटं हलवायची आहेत, पायांची बोटं हलवायची आहेत. दोन्ही हात नमस्कारासाठी जोडायचे आहेत आणि भगवंतांच्या चरणी हे ध्यान अर्पण करण्यासाठी आपले दोन्ही हात आपण एकमेकावर चोळून थोडी उष्णता निर्माण करूया. भगवंतांच्या चरणी हे ध्यान अर्पण करूया. श्री कृष्णार्पणमस्तु म्हणून आपले दोन्ही हात आपण आपल्या डोळ्यांवर घेऊया. ते रूप आणि ते नाम अंतःकरणात साठवत हळूहळू आपण डोळे उघडणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम श्रीराम श्रीराम.